पुस्तक बुद्ध आणि कार्ल मार्क्स. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कार्ल मार्क्स व बुद्ध यांच्यातील तुलना विनोदी म्हणूनही मानली जाईल. त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मार्क्स व बुद्ध यांच्यात 2381 वर्षाचे अंतर आहे. बुद्ध इसवी सन पूर्व 563 मध्ये जन्माला आला व कार्ल मार्क्स इसवी सन 1818 मध्ये. कार्ल मार्क्स हा एका नव्या तत्वज्ञानाचा, नव्या राज्यव्यवस्थेचा, एक नव्या अर्थशास्त्रीय पद्धतीचा शिल्पकार असल्याचे समजण्यात येते. दुसऱ्या बाजूस बुद्ध हा ज्याचा राज्यशास्त्राशी वा अर्थशास्त्राशी काहीही संबंध नाही अशा धर्माचा संस्थापक यापेक्षा आणखी कोणीही नाही असे मानले जाते. अशा प्रदीर्घ कालखंडाचे अंतर असलेल्या व वेगवेगळे विचार क्षेत्रे व्यापलेल्या या दोन व्यक्तिमत्वामधील तुलना अशा विरोध विचारार्थ मांडणारे बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे या निबंधाचे शीर्षक विचित्र वाटणे स्वाभाविक आहे. मार्क्सवाद्यांना साहजिक त्याचे हसू येईल आणि मार्क्स व बुद्ध यांच्या एकाच पातळीवर परामर्श घेण्याच्या कल्पनेशी ते कुचेष्टा करतील. मार्क्स किती आधुनिक व बुद्ध किती प्राचीन. मार्क्सवादी म्हणतील की बुद्धांची त्यांच्या गुरुशी तुलना करता बुद्ध निव्वळ आदिम ठरणे क्रमप्राप्त आहे. अशा दोन व्यक्तींमधील कसली तुलना होऊ शकणार? मार्क्सवादी बुद्धाकडून काय शिकू शकणार? बुद्ध मार्क्सवाद्यांना काय शिकू शकणार? काहीही असो, या दोहांमधील तुलना आकर्षक व बोधपर आहे. दोहांचेही वाचन झाले असल्यामुळे व दोहांच्याही तत्वज्ञानात रस असल्यामुळे त्यांच्यातील तुलना करण्याचे काम माझ्यावर येऊन पडते. जर मार्क्सवाद्यांनी त्यांचे पूर्वग्रह मागे सारले आणि बुद्धांचा अभ्यास केला व त्याची भूमिका काय होती हे समजून घेतले तर मला खात्री वाटते की ते त्यांच्या रोख बदलतील. बुद्धांचा उपहास करण्याचे त्यांनी ठरवले असल्याने ते त्यांची प्रार्थना करू लागतील अशी अपेक्षा करणे अर्थात आवाजावी होईल. परंतु एवढे मात्र म्हणता येऊ शकेल की त्यांनी दखल घ्यावी असे त्यांच्या योग्यतेच्या बुद्धाच्या शिकवणीतून काहीतरी आहे हे लक्षात येईल. प्रकरण 1. बुद्धांचा सिद्धांत. सर्वसाधारणपणे बुद्धांचा अहिंसेच्या तत्वाशी संबंध जोडण्यात येतो. त्यांच्या शिकवणीचा तो आदी व अंत असल्याचे मानले जाते. बुद्धाने शिकवले ते अहिंसेच्या फार पलीकडचे, अत्यंत व्यापक आहे हे क्वचितच कोणाला माहीत असेल. म्हणून त्याची तत्वे तपशीलवार मांडणे आवश्यक आहे. त्रिपिटकाच्या वाचनातून मला जी तत्वे समजली ती मी खाली नमूद करीत आहे. स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे. प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा असतोच असे नाही. धर्माचा जीवनाच्या तथ्याशी आणि वास्तविकतेशी संबंध असला पाहिजे. याचा ईश्वर किंवा आत्मा, स्वर्ग किंवा पृथ्वी याविषयीच्या सिद्धांताशी व कल्पनांशी संबंध असता कामा नये. ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे अयोग्य आहे. आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. प्राण्यांचा बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. खरा धर्म माणसाच्या मनात बसत असतो, शास्त्रात नव्हे. मनुष्य व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. जर तसे नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा ठरेल. जगात ईश्वर नसल्यामुळे नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही, तर जीवनाचा नियम अथवा कायदा असावा. धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनवणे हे आहे. त्याचा आरंभ व अंत याचे स्पष्टीकरण करणे नव्हे. हितसंबंधाच्या कलहामुळे जगात दुःख आहे व तो सोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचे अनुसरण होय. संपत्तीच्या खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते. समाजात भल्यासाठी हा दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे. सर्व मानव समान आहेत. माणसाचे मूल्यमापन त्यांच्या जन्माने नसून त्यांच्या कर्तृत्वाने होते. महत्वाचे काय तर उच्च आदर्श, उच्च घराण्यातील जन्म नव्हे. सर्वाबद्दलची मैत्री अथवा मित्रत्व कधी सोडता कामा नये. आपण त्यासाठी आपल्या शत्रूचे देखील ऋणी असले पाहिजे. प्रत्येकाला विद्या प्राप्त करण्याचा, अध्ययन करण्याचा हक्क आहे. माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे विद्येची आवश्यकता आहे. सदाचरणाशिवाय ज्ञान हे घातक होय. कोणतीही गोष्ट अंतिम अस्सलखनशील नाही. कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही. प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यास पात्र आहे. कोणतीही गोष्ट अंतिम नाही. प्रत्येक गोष्ट कार्यकारणाभावाच्या नियमाला धरून आहे. कोणतीही गोष्ट कायम अथवा सनातन नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील, बदलास पात्र आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असते. किंबहुना परिवर्तनशीलता हाच जगाचा नियम होय. युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते घातक आहे. विजेत्याची जिताबाबत काही कर्तव्य आहेत. संक्षिप्त स्वरूपात बुद्धाची तत्वे ही आहेत. फार प्राचीन काळात जरी सांगितले असेल तरीही आजही ती इतकीच नवीन वाटतात. किती प्राचीन व किती नवीन. प्रकरण 2. कार्ल मार्क्सचा सिद्धांत.
आता आपण कार्ल मार्क्सचे मुळात प्रतिपादन केल्याच्या तत्वाचे विवेचन करू, त्यांच्या तत्वाकडे वळूयात। कार्ल मार्क्स हा आधुनिक समाजवादाचा अथवा साम्यवादाचे जनक आहे, यात शंका नाही, परंतु केवळ समाजवादाचा सिद्धांत प्रतिपादन करण्यात त्याला स्वारस्य नव्हते। ती गोष्ट त्यांच्याही फार पूर्वी इतरांनी केली होती। मार्क्सला त्यांचा समाजवाद वैज्ञानिक होता हे सिद्ध करण्यात अधिक स्वारस्य होते। त्याची चळवळ भांडवलदाराविरुद्ध जशी होती तशीच ती ज्यांना त्यांना स्वप्नरंजित किंवा अव्यवहारिक समाजवादी म्हटले यांच्या विरुद्धही होती। आपला समाजवादाचा प्रकार हा वैज्ञानिक असून स्वप्नरंजित नाही हे आपले म्हणणे प्रस्थापित करणे यापेक्षा मार्क्सने प्रतिपादन केलेल्या सर्व सिद्धांताचा अन्य कोणताही हेतू नव्हता। वैज्ञानिक समाजवादाद्वारे कार्ल मार्क्सने जे अभिप्रेत होते ते हे की त्याचा समाजवादाचा प्रकार हा अटळ आणि अपरिहार्य आहे आणि समाज त्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे व त्याचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही। आपले हे नवे आणि विचारसरणी म्हणणे सिद्ध करण्यासाठी मार्क्सने विशेषतः कष्ट घेतले, परिश्रम केलेले आहेत। मार्क्सची विचारसरणी म्हणणे पुढील सिद्धांतावर आधारलेली आहे, ती अशी: तत्वज्ञानाचा हेतू जगाची पुनर्रचना करणे हा असून विश्वाचे उगमस्थान काय याचे स्पष्टीकरण करणे हे नसून विश्वाचे पुनर्निर्माण करणे हा आहे। आर्थिक शक्ती हीच मुख्यतः इतिहास घडवण्यात जबाबदार असतात। समाजाचे मालक व कामगार या दोन वर्गामध्ये विभागणी झालेली आहे। या दोन वर्गामध्ये नेहमीच वर्ग कलह चालू आहे, सुरू असतो। मालक वर्गाद्वारे मजूर वर्गाचे नेहमीच शोषण होत असते। कामगारांच्या श्रमाचे फळ असलेल्या नफ्याचे प्रॉफिट अथवा अतिरिक्त मूल्याचे मालक वर्गाद्वारे दुरुपयोग होत असतो। ही पिळवणूक उत्पादन साधनांचे राष्ट्रीयकरण करून म्हणजे संपत्ती नष्ट करून संपुष्टात आणता येईल, नष्ट करता येईल। मालक वर्गाद्वारे मजूर वर्गाची पिळवणूक ही श्रमिक वर्गाला अधिकाधिक दुर्बल आणि दारिद्र्य बनवित आहे। कामगारांमधील ह्या वाढती दुर्बलता आणि दारिद्र्याचा परिणाम म्हणून कामगारांमध्ये क्रांतिकारी भावना निर्माण होत आहे आणि त्यामुळे वर्ग कलहाचे रूपांतर वर्ग लढ्यात होत आहे। कामगार हे मालकापेक्षा संख्येने जास्त असल्यामुळे ते राज्यसत्ता हस्तगत करतील व स्वतःचे राज्य प्रस्थापित करतील हे अटळ आहे। यालाच त्याने कामगार वर्गाची हुकुमशाही असे म्हटले आहे। या क्रांतीला कुणीही रोखू शकत नाही, यामुळे समाजवाद हा अटळ आहे। मला आशा आहे की मार्क्सच्या समाजवादाची मूलभूत विचारसरणी मी अचूकपणे मांडलेली आहे। मार्क्सवादी सिद्धांतातील टिकाऊपणा। बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या तत्वज्ञानाची तुलना करण्यापूर्वी या मार्क्सवादी तत्वांच्या मूळ लिखाणातील कितीसे टिकून राहिले, इतिहासाने किती बाद ठरवले व त्याच्या विरोधकांनी किती नष्ट केले याची नोंद घेणे आवश्यक आहे। मार्क्सवादी तत्वज्ञान ज्यावेळी 19व्या शतकाच्या मध्यकालात मांडण्यात आले होते तेव्हापासूनच त्यांच्यावर पुष्कळ टीका होत आलेली आहे। या टीकेचे पर्यवसान कार्ल मार्क्सने उभारलेल्या तत्वज्ञानाच्या स्वरूपाचे तुकडे पडण्यात झाले आहे। समाजवाद हा अटळ आहे हा मार्क्सवादी दावा पूर्णपणे फोल ठरला आहे, यात शंका घेण्यास क्वचितच एखादी जागा असू शकेल। समाजवादाचे बायबल असलेल्या त्यांच्या दास कॅपिटलचे प्रकाशन झाल्यानंतर साधारण 70 वर्षाच्या कालावधीनंतर 1917 मध्ये एका देशात रशियात कामगार वर्गाची हुकुमशाही प्रथम प्रस्थापित झाली। साम्यवाद जे कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचे दुसरे नाव आहे। जेव्हा रशियात आला तेव्हा देखील तो कोणत्याही प्रकारच्या मानवी प्रयत्नाशिवाय काहीतरी अटळ बाब म्हणून आला नाही। त्यांच्यासाठी क्रांती झाली। साम्यवाद रशियात प्रत्यक्षात आणण्यासाठी पाऊल टाकण्याची शक्यता निर्माण होण्या पुष्कळच हिंसा व रक्तपात घडवून आणावा ह्याकरिता जाणीवपूर्वक योजना आखावी लागली। साम्यवाद ज्याला कामगार वर्गाची हुकुमशाही म्हणतात तो रशिया सहजासहजी आलेला नाही, तर त्याला देखील मानवी प्रयत्न करावेच लागले, अर्थात क्रांती करावी लागली। रशियाने उर्वरित जगातील देशात आजही साम्यवाद प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याची दिवास्वप्ने बघितलेली। समाजवाद अटळ आहे हा मार्क्सवादी सिद्धांत सर्वसाधारणपणे फोल ठरला आहे। त्याशिवाय या यादीत सांगितलेली इतर विधाने देखील तर्काने तसेच अनुभवाच्या आधारावर नष्ट करण्यात आली आहेत। इतिहास घडवण्यास कारण म्हणून आता कोणतेही इतिहासाचे आर्थिक स्पष्टीकरण स्वीकारता येत नाही। कामगारांना वाढत्या प्रमाणात भिकेस लावले गेले आहे हे कोणीही मान्य करीत नाही। हीच गोष्ट त्यांच्या इतर आधार विधानांना लागू आहे। कार्ल मार्क्सच्या विचारसरणीतील जे काही अवशेष समान शिल्लक राहतात ते आहेत अवशेष, लहान तरीही अत्यंत महत्वाचे आहेत। माझ्या मते या अवशेषामध्ये पुढील 4 बाबींचा अंतर्भाव होतो। तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे आहे, विश्वाच्या उगमस्थानाचे स्पष्टीकरण करण्यात
वेळ नष्ट करणे नव्हे. वर्गावर्गामध्ये हितसंबंधाचा कलह आहे. संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता मिळते तर दुसऱ्या वर्गाला त्याची पिळवणूक झाल्यामुळे दुःख मिळते. समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून हे दुःख दूर करणे आवश्यक आहे. बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामधील तुलना. मार्क्सवादी सिद्धांतातून जी तत्वे टिकून राहिली आहेत ते घेऊन आता आपणास बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये तुलना करता येईल. पहिल्या मुद्द्यावर बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये पूर्ण एकमत आहे. हे एकमत किती घनिष्ठ आहे हे दर्शवण्यासाठी मी बुद्ध आणि पोटपाद ब्राह्मण यांच्या मध्ये झालेल्या संवादातील काही भाग खाली देत आहे. त्यानंतर पोटपादाने पुढील शब्दात बुद्धाला प्रश्न विचारले. जग नित्य नाही काय? जगाला अंत आहे काय? जग अनंत आहे काय? चेतना जीव ही शरीरासारखीच आहे काय? चेतना ही एक गोष्ट व शरीर ही दुसरी गोष्ट आहे काय? ज्याला सत्य प्राप्त झाले आहे तो तथागत मरणोत्तर जिवंत राहतो काय? तो मरणोत्तर पुन्हा जिवंत राहतही नाही किंवा जिवंत राहत नाही असेही नाही असे आहे काय? आणि मग या प्रत्येक प्रश्नाला भगवंताने एकाच प्रकारचे उत्तर दिले आहे. ते असे. पोटपाद या बाबतीत मी माझे कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. परंतु भगवंतांनी यावर कोणतेही मत काय व्यक्त केलेले नाही. कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ होत नाही. याचा धम्माशी संबंध नाही. सदाचरणाच्या कोणत्याही तत्वाची वृद्धी करीत नाही किंवा त्यापासून अनसक्ती लोभापासून हृदयाची मुक्ती किंवा शांती दमन किंवा अभिज्ञान अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थेच्या ज्ञान किंवा निर्वाण साध्य होत नाही. म्हणून मी आपले मत व्यक्त केलेले नाही. दुसऱ्या मुद्द्याबाबत बुद्ध व कोसलचा राजा प्रसेनजित यांच्यामध्ये झालेला संवादातील भाग मी खाली देत आहे. आणखी असे की राजा राजामध्ये, सरदारा सरदारामध्ये, ब्राह्मणा ब्राह्मणामध्ये, गृहस्थ गृहस्थीमध्ये, माता व पुत्रामध्ये, पुत्र व पित्यामध्ये, बंधू भगिनींमध्ये, मित्र मित्रांमध्ये नेहमी कलह चालू आहे. जरी हे शब्द प्रसेनजिताचे असले तरी त्यातून त्याने समाजाचे खरे चित्र उभे केल्याचे बुद्धाने नाकारलेले नाही. वर्ग कलहाबाबतचा बुद्धाचा स्वतःचा दृष्टिकोन विचारात घेता त्याचा अष्टांग मार्गाचा सिद्धांत हा वर्ग कलह अस्तित्वात आहे व वर्ग कलह हेच दुःखाचे कारण आहे यास मान्यता देतो. तिसऱ्या प्रश्नाबाबत मी पोटपादाबरोबर झालेला बुद्धाचा त्याचा संवादातील भाग उद्घृत करतो. मग भगवंताने काय सांगितले? पोटपाद. मी दुःख अस्तित्वात आहे हे सांगितले. मी दुःखाचे मूळ काय आहे हे सांगितले. मी दुःखाचा अंत कसा होऊ शकतो ते सांगितले. मी कोणत्या मार्गाने दुःखाचा अंत घडवता येईल ते सांगितले. आणि भगवंतांनी याप्रमाणे का सांगितले? कारण पोटपाद हे विधान लाभदायक आहे. ते धम्माशी संबंधित आहे. ते सम्यक आचरणाचा प्रारंभ, वैराग्य लोभापासून मुक्ती, शांती दमन, अभिज्ञान उर्फ जीवनातील उच्चतर अवस्थांची दृष्टी, संबोधी व निर्वाण यांना कारणीभूत होते. म्हणून पोटपाद मी त्याप्रमाणे विधान केले आहे. भाषा वेगळी आहे परंतु अर्थ तोच आहे. जर दुःखाचा अर्थ पिळवणूक असा घेतला तर बुद्ध व मार्क्स यामध्ये अंतर नाही. खाजगी संपत्तीच्या प्रश्नावर बुद्ध आणि आनंद यांच्यात झालेल्या संवादातील पुढील उतारा उद्भोग आहे. आनंदाच्या प्रश्नाला उत्तर देताना बुद्ध म्हणतो, धन लालसा हाव असण्याचे कारण मालकी असे मी सांगितले आहे. तर ते तसे कोणत्या प्रकारे सांगितले ते आनंद या पद्धतीने समजून घेता येईल. जे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकारची मालकी नसेल, मग ती कोणाचेही असो वा कोणत्याही गोष्टीचा असो, तेथे मालकीची आशा नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची धन लोभ हाव दिसून येईल काय? दिसून येणार नाही भगवान. म्हणून आनंद हेच त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे. लोभ हाव असण्याचे कारण मालकी. मी आसक्ती हे मालकी असण्याचे कारण सांगितले आहे. तर आनंद ती तशी कोणत्या प्रकारे आहे या पद्धतीने समजून घ्यावे लागेल. जेथे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही, मग ती कोणी कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत दाखवलेली असो, ती जी काही असेल आसक्तीच्या नसल्याने कोणत्याही प्रकारची मालकी दिसून येईल काय? दिसून येणार नाही भगवान. म्हणून आनंद हे त्यांचे कारण, आधार व उत्पत्ती आहे. मालकीचे कारण आसक्ती. चौथ्या मुद्द्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. भिक्षू संघाचे नियमच याचे उत्तम परिणाम आहे. या नियमानुसार भिक्षू केवळ पुढील 8 वस्तूपुरतीच खाजगी संपत्ती जवळ बाळगू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. या 8 वस्तू म्हणजे रोजच्या वापरासाठी 3 वस्त्रे, चिवर, कमरबंद, 1 भिक्षापात्र, 1 वस्त्रा, 1 सुई, 1 धागा,
एक पाणी गाळण्याचे फडके। दुसरी गोष्ट भिक्षू त्याला जवळ बाळगण्यास परवानगी दिलेले 8 वस्तूंशिवाय सोन्या व चांदीच्या आणखी काही वस्तू विकत घेईल या भीतीपोटी सोने किंवा चांदी घेण्यास भिक्षूला पूर्णपणे मनाई होती। हे नियम रशियातील साम्यवादात दिसून येणाऱ्या नियमापेक्षा कितीतरी अधिक कठोर आहेत। साधने। आता आपण साधनांचा विचार करूया। बुद्धाने प्रतिपादन केलेली साम्यवाद घडवून आणणारी साधने अत्यंत निश्चित अशा स्पष्ट होती। ही साधने 3 भागामध्ये वर्णन करता येतील। भाग 1 यामध्ये पंचशीलाच्या आचरणाचा समावेश होतो। बुद्धाने एका नव्या धर्मत्वाला ग्वाप्सेल जन्म दिला। त्याला जो प्रश्न सतावत होता त्या प्रश्नाच्या उत्तराची किल्ली त्या धर्मत्वात ग्वाप्सेल होती। जग दुःखाने व दैन्याने भरलेले आहे हे सत्य या नव्या धर्मत्वाचा पाया आहे। हे सत्य केवळ दखल घेण्यापुरते नाही तर मुक्तीच्या कोणत्याही उपाययोजनेचे ते पाहिले व सर्वप्रथम मानणे आवश्यक आहे। ही वस्तुस्थिती जाणून घेणे हा बुद्धाने त्याच्या धर्मत्वाचा प्रारंभ बिंदू मानला। ते धर्मत्व कोणत्याही उपयुक्त प्रयोजनार्थ उपयोगी ठरण्यासाठी हे दुःख व दैन्य दूर करणे हे त्याचे ध्येय व उद्दिष्ट होते। या दुःखाची कारणे कोणती असू शकतील याची चौकशी करता बुद्धाने ती केवळ 2 कारणे असतील असे दिसून आले। माणसाचे दुःख व दैन्य काही अशी त्याची स्वतःच्या दुराचरणाचा गैरवर्तणुकीचा परिणाम असतो। दुःखाचे हे कारण दूर करण्यासाठी त्याने पंचशील आचरणात आणण्याचा उपदेश केला। पंचशीलामध्ये पुढील नियमाच्या तत्व पालण्याचा अंतर्भाव होतो। कोणत्याही प्राणी मात्राला ठार करण्यापासून वा ठार करण्यास कारण ठरण्यापासून अलिप्त राहणे। चोरीपासून म्हणजे दुसऱ्याची मालमत्ता लबाडीने किंवा बळजबरीने संपादन करण्यापासून अलिप्त राहणे। असत्य भाषणापासून अलिप्त राहणे। काम वासनेपासून अलिप्त राहणे। मादक पेयापासून अलिप्त राहणे। जगातील दुःख व दैन्य यांचा काही भाग बुद्धांच्या मते माणसाच्या माणसाबाबत असलेल्या असमानतेचा परिणाम होय। ही असमानता कशी दूर करता येईल? माणसाची माणसाबाबत असलेली असमानता दूर करण्यासाठी बुद्धाने अष्टांगिक मार्ग सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्गाची तत्वे अशी आहेत। सम्यक दृष्टी म्हणजे अंधश्रद्धापासून मुक्ती। सम्यक संकल्प म्हणजे बुद्धिमान व निश्चयी माणसाला साजेसा उच्च संकल्प। सम्यक वाचा म्हणजे करुणेची मुक्ती व पूर्ण वाचा। सम्यक व्यायाम म्हणजे इतर सर्व 7 तत्वांचे पालन। सम्यक आजीव म्हणजे प्राणीमात्राला दुखापत किंवा इजा न करणारी उपजीविका। सम्यक कर्मात म्हणजे इतर सर्व 7 तत्वांचे पालन। सम्यक स्मृती म्हणजे जागृत व कृतिशील मनाने ठेवलेली स्मृती। सम्यक समाधी म्हणजे जीवनातील गहन गूढ तत्वावरील गंभीर विचार। पृथ्वीवर न्यायाचे साम्राज्य प्रस्थापित करणे व त्याद्वारे जगाच्या पाठीवरून दुःखाला व दैन्याला हद्दपार करणे हे आर्य अष्टांगिक मार्गाचे ध्येय होय। काहीतरी उपयोग होऊ शकेल या विचारापासून मुक्त झाल्याशिवाय कोणतेही संकल्प केले तरी मग ते कितीही ठाम असतो यांच्यापासून त्याला कसलाच लाभ होणार नाही। या अडथळ्यावर मात केली तरच माणसाने उत्तम प्रकारे कार्यारंभ केला आहे व त्याला लवकरच किंवा उशिरा का होईना विजय प्राप्त होण्याची शक्यता असते असे म्हणता येऊ शकेल। चौथा अडथळा शारीरिक वासनांचा काम तृष्णा समावेश होतो। 5वा अडथळा इतर व्यक्तीबाबतची दुष्ट भावना क्रोध हा आहे। 6वा अडथळा भौतिक आसक्तीपासून असलेल्या भावी प्राप्ती करण्यासाठी सुखाचा लाभ होय। 7वा अडथळा अरूप देवलोक प्राप्तीची इच्छा अरूप राग हा आहे। 8वा अडथळा अहंकार मान आहे व 9वा अडथळा दंभ होय। या अशा भावना आहेत की माणसांना यावर मात करणे सर्वात कठीण आहे व अधिक श्रेष्ठ व्यक्तींना स्वतःपेक्षा जे कमी समर्थ आहेत व कमी चारित्र्यवान आहेत यांच्या प्रती तिरस्कार वाटण्याच्या भावनेवर विजय मिळवणे आणखीच कठीण असते। 10वा अडथळा अज्ञान अविद्य होय। जरी सर्व अडथळ्यावर मात केली तरी हा एक अडथळा उरलाच। सुज्ञ व सद्गुणी माणसाला सललणारा तो काटा आहे। तो माणसाचा अंतिम व कट्टर शत्रू आहे। आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करताना निब्बाणाद्वारे अडथळ्यावर मात करणे अभिप्रेत आहे। माणसाने मनाची कोणती अवस्था चिकाटीने विकसित करावी हे आर्य अष्टांगिक मार्गाचे सिद्धांत सांगतो। माणसाला जर आर्य अष्टांगिक मार्गावर चालवायचे असेल तर त्याने कोणत्या मोहावर व अडथळ्यावर मनपूर्वक मात केली पाहिजे ते निब्बाण सांगते। या नव्या धर्मत्वाचा ग्वाप्सेलचा 4था भाग पारिमिताचा सिद्धांत हा आहे। पारिमिताचा सिद्धांत माणसाच्या दैनंदिन जीवनात 10 सद्गुणांचे आचरण मनावर ठसवतो। ते 10 सद्गुण असे आहेत: प्रज्ञा, शील, नैष्कर्म्य, दान, वीर्य, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा। अविद्या, मोह किंवा ज्ञानाचा अभाव यांचा अंधकार दूर करणारा प्रकाशन म्हणजे प्रज्ञा।
अथवा शहाणपण होय। आपल्यापेक्षा सुज्ञ असलेल्यांना प्रश्न विचारून आपल्या सर्व शंका दूर केल्या पाहिजेत। सुज्ञांची संगत केली पाहिजे व मनाचा विकास करण्यास मदत करतील अशा वेगवेगळ्या कला व शास्त्रे जोपासली पाहिजेत। या गोष्टी प्रज्ञेसाठी आवश्यक आहेत। शील ही नैतिक भावना आहे। वाईट गोष्टी न करण्याचा व चांगल्या गोष्टी करण्याचा, चूक करण्याची लाज वाटण्याचा असा ते स्वभाव आहे। शिक्षेच्या भीतीने वाईट करण्याचे टाळणे म्हणजे शील। शीलाचा अर्थ पापाचरण करण्याची भीती। नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखांचा त्याग। दान याचा अर्थ इतरांच्या भल्यासाठी त्या बदल्यात कोणतीही गोष्टीचा अपेक्षा करता एखाद्याने आपल्या मालमत्ता, रक्त, अवयव व आपले प्राण देखील अर्पण करणे होय। वीर्य म्हणजे साम्यक प्रयत्न। मागे न फिरण्याच्या विचाराने आपण जी काही गोष्ट करण्यासाठी हाती घेतली असेल ती आपली सर्व शक्ती एकवटून पार पाडणे होय। शांती म्हणजे सहनशीलता होय। द्वेषाला उत्तर न देणे हे तिचे सार आहे, कारण द्वेषाने द्वेष संपत नाही, तो केवळ सहनशीलतेने संपतो। त्याचे बोलणे सत्य असते व ते अन्य काही नसून केवळ सत्य असते। अधिष्ठान म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला ठाम निर्धार होय। मैत्री ही शत्रू व मित्र, प्राणी व मनुष्य अशा सर्व प्राण्यांना सामावणारी मैत्रीची भावना होय। उपेक्षा ही उदासीनतेहून भिन्न अशी अलिप्तता होय। ही मनाची एक अवस्था आहे। त्या अवस्थेत कोणतीही आवड किंवा नावड नसते। परिणामाने विचलित न होता त्याचा पाठपुरावा करीत राहण्याची ती अवस्था होय। हे सद्गुण आपण पराकाष्ठाने आपल्या आचरणात आणले पाहिजेत। म्हणूनच त्यांना पारमितता पूर्णतेच्या अवस्था असे म्हणतात। जगातील दुःख व दैन्य संपुष्टात आणण्यासाठी बुद्धाने त्यांच्या संबंधीच्या फलश्रुती म्हणून अधिकारवाणीने प्रतिपादन केलेला हा धम्मा प्रदेश आहे। बुद्धाने स्वीकारलेली साधने ही माणसाने स्वइच्छेने प्रज्ञा व शील याचा सम्मार्ग अनुसरून आपली नैतिक आचरण बदलावा व मतांतर घडवून आणावे यासाठी होती, हे स्पष्ट आहे। साम्यवाद्यांनी स्वीकारलेली साधने तितकीच स्पष्ट, अपुर्णे व झटपट अंमलात येणारी आहेत। ती म्हणजे हिंसा आणि कामगारांची हुकुमशाही। साम्यवाद प्रस्थापित करण्याची केवळ हीच दोन साधने आहेत असे साम्यवादी म्हणतात। पहिले साधन हिंसा आहे, विद्यमान पद्धती मोडून टाकण्यासाठी। त्याशिवाय दुसरे कोणतीही गोष्ट पर्याप्त ठरणार नाही। दुसरे साधन कामगारांची हुकुमशाही आहे, साम्यवादी नवीन आणण्यासाठी। त्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट पर्याप्त ठरणार नाही। बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामधील साम्य व भेद आता स्पष्ट झालेले आहे। दोघांचे ध्येय समान आहे, भेद मात्र साधनाबाबत आहे।